नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. खूप सारं पाणी मुंबईत साचल्यामुळे आता बरेचसे रस्ते बंदही झाले आणि भिजलेल्या ईश्वरीला स्वतःचे कपडे सुकवायचे होते, म्हणून जवळच्या एका हॉटेलला रूम घेऊन ती राहिले आणि कपडे सुकवण्यासाठी ती चेंज करून आलेली असते आणि लाईट जाते. लाईट गेल्यानंतर ती खूप घाबरते. अर्णवला घट्ट अशी मिठी मारते आणि थोड्याच वेळात तिथे लाईट पुन्हा वापस आलेली असते. लाईट आल्यानंतर मग ती त्याच्याशी बोलते की आपण किती वेळ अजून इथे थांबायचं, आपल्याला कपड्यांचं काहीतरी करायला हवं. मग तो म्हणतो ड्राय क्लीन काहीतरी करावं लागेल, पण मग काय आहे इथे आयडिया. मग ते विचार करत असतात की अशी कुठली गोष्ट असू शकते ज्यामुळे कपडे सुकवले जाऊ शकतात, किंवा इथे यांच्याकडे ड्राय क्लिनिंगचं जर ऑप्शन असेल हॉटेलमध्ये तर तसं आपण त्यांना फोन करून विचारायचं का. तर ईश्वरीचं मात्र काही डोकं चालेना, काय करावं तिला सुचेना. तर आता आपण इकडे पाहतो आहे की वल्लवी आणि ही जी उदयकांतची जोडी आहे, ही जोडी निघालेली आहे रमाकांतला शोधण्यासाठी. जिथे जिथे रक्त दिसते त्या रक्ताच्या रेषेत ते दोघंजणं निघाली. त्यांना खात्री आहे की रक्त जिथे पडलेलं असेल तिथे आपल्याला नक्कीच हा रमाकांत भेटेल. आपण दुसरीकडे पाहत आहोत तिकीट मिळवण्यासाठी आपले मामा आणि आकाश दोघंही फार प्रयत्नशील आहे. ते खूप प्रयत्न करतात की काहीही करून आपल्याला आपल्या अर्णव आणि ईश्वरीसाठी तिकीट्स मिळवायचे. तर ते प्रयत्नशील आहे, पण समोरची व्यक्ती उर्मट आणि उद्धटपणे उत्तरं देते. त्या गोष्टीचा मात्र संतापही होत आहे. अक्षरशः आकाशला तर असं वाटतं याला उचलून आपटू की काय मारू की काय याच्या थोबाडीत, त्याचा तो उर्मटपणा पाहून. पण आता इथे तो व्यक्ती म्हणत असतो की आम्ही त्यांना इथे ते आल्याशिवाय देऊच शकणार नाही पासेस, आणि त्यांना इथे हजर राहावं लागेल. तुमच्याकडे आम्ही देणार नाही आणि शक्यतो आमच्या नियमानुसार आम्ही देणं ग्राह्यच नाही, कारण मॅनेजमेंटशी मी बोललो, तुमच्यासाठी मी रिक्वेस्ट केली आणि तुमच्यासाठी मी पासेस मिळवूनही दिले. पण आता तुम्ही म्हणू लागलात की तुम्हाला तुमच्या भावासाठीही पाहिजे, ते शक्य होणार नाही असं स्पष्टच मत इथे आता आयोजकांनी दिले. आणि त्यांचा तो उर्मटपणा पाहिल्यानंतर आकाश मात्र संतप्त होतो. तो मारण्यासाठी मूठ आवळतो, तर त्याला तिथेच थांबवलं जातं. आणि आता मामा म्हणू लागतात की बाळा इथे घाई करू नको, अजून स्पर्धा झालेली नाही. अगदी तुझं नाव स्पर्धेत आहे, तुझं नाव तरी असल्यामुळे तू तरी जिंकण्याचे आम्हाला चान्सेस आहे. नाही तर दोघंही स्पर्धेच्या बाहेर गेले तर मग काय होईल माहिती आहे ना, आपल्याला जे साध्य करायचे ते साध्य करता येणार नाही. आता आकाश इथे शांतता घेतो आणि माघारीही घेतो. इकडे आपण पाहत आहोत अर्णव आणि ईश्वरी दोघंही त्यांचं निवांत वेळ घालवताना पाहायला मिळतं आहे. आता इथे आयडिया करायत असते ईश्वरी, पण ईश्वरी मात्र भांबवून गेल्यामुळे आणि तिचं खरं तर डोकंच चालत नाही ह्या सगळ्या परिस्थितीत काय करावं. पहिल्यांदा असं झाले आणि अर्णव तर म्हणतो आहे अगं तुझं डोकं भिजल्यामुळे ना जास्त चालत नाही तर हल्ली अगदी काही कारणांनी तुझं डोकं फार चालतं, पण आज तर काही केलं चाले ना. मग ती म्हणते की काय हो दरवेळेला मला काही ना काही करून चिडवत आहात तुम्ही, बंद करा तुमचं हे चिडवणं. तर अर्णव आता इथे म्हणतो प्लीज काहीतरी आयडिया कर आणि ही ड्रेस सुकवण्याची युक्ती तरी काढ. मग तिला तर काही सुचे ना, तिने आता बसूनच घेतले. बघा बुवा तुम्ही कसं करतायत नाही कसं नाही. मग तो हात लावून चेक करू लागला की किती ओले. तर आता ते ईश्वरी म्हणते काय हात लावून फुंकून माझा ड्रेस सुकवतायत की काय. तो तिला म्हणतो गप्प बस घे, काहीही काय तुझं ना ओलं झाल्यामुळे डोकं गंजलं बहुतेक. तर आता आपण इथे पाहतोय अर्णव युक्ती करण्याच्या याच्यात असतो, पण त्याच्याकडे काही युक्ती लागेना. आता तो ना हॉटेलमध्ये फोन करतो रिसेप्शनवर, त्यांना विचारू लागतो की मी ह्या रूममध्ये आहे, मला 101 रूममध्ये मला ना खरं तर माझे कपडे सुकवायचे, तर ड्राय करण्यासाठी काय आयडिया आहे किंवा तुमच्याकडे काय ऑप्शन असेल तर ते सांगा आणि आणून द्या, आमचे कपडे सुकवायचे. तर आता इथे हॉटेलवाले काय करतात की त्यांच्याजवळची जी युक्ती ते वापरतात आणि फोन ठेवतात. आता काय आणतील काय कुणास ठाऊक. ईश्वरी मात्र हसत असते, बाबा काय तुम्ही मेहनत करते कपडे वाळवण्याची, तुमच्याकडे युक्तीसुद्धा नाही साधी, तुम्ही त्या रिसेप्शनवर फोन करून असं विचारताय. तिला हसायला येत असतं की कपडे कसे सुकवायचे, म्हणून आता इकडे तिकडे विचारपूस चालली. तर इथे एक तर तुझं डोकं चालत नाही अर्णव तिला म्हणतो. माझं जसं चालतं आहे त्या पद्धतीने मी चालवण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यातही तुला मस्करी सुचते. तर आता ती हसते आणि मग दोघांची थट्टा मस्करी चालू असताना तो आता निवांत बसतो. खरं तर आता आपण पाहतोय वल्लवी आणि हा जो उदयकांती यांना रमाकांत सापडला एका खोलीमध्ये, त्याला धरतात आणि आता त्याला म्हणू लागतात की आम्ही तुला सोडणार नाही. तर तो म्हणतो की वाचवा वाचवा वाचवा, पण आता तुला कोणीही वाचवायला येणार नाही, आम्ही दोघं तुला कोणाला मदत करूच देणार.
नाही असं म्हणत त्याला आता त्याच खोलीमध्ये डांबून ठेवत आता अर्णव आणि ईश्वरीची जाण्याची हे वाट पाहत आहेत. आता अर्णव आणि ईश्वरी दोघेही खोलीमध्ये असतात आणि खोलीचा दरवाजा वाजतो. तर इथे अर्णवला ईश्वरी म्हणजे सांगते की थांबा मी जरा वॉशरूममध्ये जाते, कारण माझे कपडे बघा कसे, कोणी जर बाहेर नाही आलं तर कसं दिसेल. तर तो म्हणतो त्याला काय, तू एवढी झाकलेली पाकलेली तर आहेस ना. तर ती म्हणते नाही हो, कसं तरी वाटतं हे. मग ती आतमध्ये जाते आणि मग ती आत गेल्यानंतर अर्णव दरवाजा उघडतो आणि त्या मुलाकडनं इस्त्री घेतो. आता इस्त्रीचं कसं कपडे वाळणार आहे, तर इथे ईश्वरी म्हणते अहो वाळू शकतात, कपडे थोडेच ओले, इस्त्री केली की छानशी मग लगेचच आपले कपडे सुकतील आणि आपल्याला इथनं पटकन बाहेर पडता येईल. आपल्याला स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचायचं आहे, अगदी उशीर नको व्हायला. तर आता अर्णव एवढा मोठा कंपनीचा मालक, तो स्वतः आपल्या बायकोची म्हणजे ईश्वरीची जी साडी आहे तिला इस्त्री करायला सुरुवात करतो. तर आता इथे ईश्वरी त्याला म्हणू लागते की खरंच एवढे मोठा कंपनीचा मालक आणि तोही माझ्या माझ्या साडीला इस्त्री करणार. तर इथे अर्णव म्हणतो का नाही करू शकत. आता आपली खरं तर इथून जाण्याची जास्त घाई आहे, तर आपल्याला काही करून लवकर आवरायचं आहे, चल बरं आवर असं म्हणत ते दोघंजणं आता इथे गप्पा मारत बसतात आणि कपडे इस्त्री करतात. इकडे आपण पाहू शकतो आता जी देशमुखबाई आहे ना, ती संताप करत असते की जितके आयोजक स्पर्धक जे आलेले आहेत तितक्या लोकांमध्ये स्पर्धा सुरू करून टाका, तुम्ही जितका वेळ लावाल तितकं मग अर्णव आणि ईश्वरीला इथे येण्यासाठी मदतच होईल ना त्या गोष्टीची. तर आता ते आयोजक म्हणू लागतात की हे बघा अख्खी मुंबई पाण्याखाली आहे, बरेचसे जे स्पर्धक आहे ते आलेले नाही, तर त्यांचा तिरस्कार ते सगळं आपल्याला सहन करावं लागलं. आता मीडियातली पण बरीचशी मंडळी पावसामुळे इथे अजून पोहोचलेली नाही आणि आपण ह्या परिस्थितीत असं जर काही केलं तर लोक आपल्यावरती संतापतील आणि लोकांचा जो विरोध आहे तो आपल्याला खूपच भारी पडेल. तर मी असं काही करू शकणार नाही असं स्पष्टच सांगितल्यानंतर देशमुखबाईचा मात्र संताप झालेला असतो. ईश्वरी मात्र आता अर्णवकडे एकटक पाहत असते आणि तिला ना अगदीच आठवतं की तुम्हाला आठवतं का आपण कितीतरी वेळा पावसात असं भिजलेलो आणि त्याच्यानंतर आपण एका हॉटेलमध्ये असंच अडकलेलो होतो, त्यावेळेला काय घडलेलं. तर तो म्हणतो की हे सगळं मला आठवतं, आपण एका हॉटेलमध्ये अडकलो आणि त्याच्यानंतर जी परिस्थिती उद्भवली त्यात मला तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालावं लागलं, तेव्हा तुला ते आवडलं नव्हतं. तर आता ईश्वरी म्हणते की मग तर आपण इकडे पाहू शकतो, इकडे सगळेजण चिंतित आहे की अजूनही अर्णव आणि ईश्वरीला तिकीट मिळालेलं नाही आणि जर तिकीटच नसले तर त्या दोघांचं स्पर्धेत भाग घेणं कसं काय शक्य होणार. मग ते तिकीट मिळवण्यासाठी काय करावं हे कुणालाच कळेना. आजी मात्र म्हणत असते की जर त्या दोघांना तिकीट नाही मिळालं तर काय होईल रे बाबा, तर काहीतरी करा ना, आपले काही कॉन्टॅक्ट्स वापरा. आपली अंजली जरा हायपर होते की काहीतरी करणार आहे मामा, त्या दोघांना तिकीट मिळणं किती महत्त्वाचं आहे माहिती आहे ना, आपलेच घरातले स्पर्धक त्यात असले तर त्यात आपला फायदाच होईल ना. त्यातच देशमुखबाई तिथे येते आणि म्हणू लागते की अरे वा सगळेजण आलेत पण मेन ईश्वरी आणि अर्णव आलेले नाही, म्हणजे काय त्यांनी माघार घेतली की काय. तर इथे ईश्वरी आणि अर्णवने माघार घेतली की काय असं ज्या वेळेला बोललं जातं त्यावेळेला अंजली संतापते आणि म्हणते का ते माघार का घेतील, येता येतील आहे, मुंबईमध्ये पाऊस चालू आहे म्हणून त्यांना वेळ झाला आहे, थोड्याच वेळात पोचतील. आणि मुद्दामच ती आपल्या नम्रताकडे पाहून काहीतरी अर्णव आणि ईश्वरीबद्दल बोलते. तर आपली नम्रता पहिल्यांदाच बोलते की माझी जिजू आणि माझी बहीण हे कधीच कुठल्याच गोष्टीत माघार घेती नाही, ती नक्की इथे पोचतील आणि पाहतच राहतो मी, थोड्या वेळात येतीलच ते, एवढा विश्वास तुला या दोघांबद्दल. तर ती म्हणते हो त्या दोघांवर मला पूर्ण विश्वास आहे, ती येतीलच थोड्या वेळात असं कॉन्फिडेंटली सांगते. तिचा जो तेवर आहे असं वाटलं होतं हिला की हां तापलेला राहील, नम्रता आपल्या कामात येईल, पण आत्ता जो नम्रताचा स्वर जरा सौम्य झाला आहे ते पाहता देशमुखबाई आता विचारात पडली की हिच्या तेवढा बदल कसं काय झाला आहे. आता इथे मात्र तिच्याशी सगळेजण टाळाटाळ करून बोलू लागतात आणि देशमुखबाई मात्र एकसारखी बडबड करते. तिची ती बडबड ऐकून मात्र आता आजी पहिल्यांदाच म्हणते की हे बघा वयाने मी जरा मोठी आहे आणि मला 4 पावसाळ्यात जास्त पाहिल्यामुळे जास्त कळतंही असं म्हणू शकतात ना तुम्ही. तर आता मी काय म्हणते की कुणालाही कमी लेखण्याआधी आपण एखाद्यासमोर जर लढतो आहे तर तो व्यक्तीची शक्ती किती आहे ते पाहायला पाहिजे. दरवेळेला कमी लेखल्याने समोरच्या व्यक्तीची शक्ती कमी नाही होत, तो आणखी पॉवरफुल होऊन जातो आणि ज्या व्यक्तीला आपण कमजोर समजतो ना ती व्यक्ती अगदी कमजोर नसते, बघता बघता ती तुम्हाला तुमच्याच स्पर्धेमध्ये हरवू शकते आणि पुढे निघून जाऊ शकते. तसा फटकाही बसू शकतो. ज्या गोष्टीला तुम्हाला वाटतं ना तुम्ही मिळवू शकतात ती तुमच्या हातात निसटूही शकते. देशमुखबाई मात्र एकदम खंबीरपणे म्हणते की
मला जे हवं आहे ते मिळवूनच राहील, काही वेळातच सात्विक फॅशन हे माझ्या नावावरतीच होणार आहे, त्यात काही एवढं ॲटिट्यूडने बोलते आणि निघून जाते. सगळेजण टेन्शन घेतात. मामा मात्र म्हणतात ह्या बाईचं अजिबात टेन्शन घेऊ नका, ईश्वरी आणि अर्णवसाठी काहीतरी करायला हवं, तर आम्ही दोघंजणं बघतो काही तिकीट वगैरे मिळतात की नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि आता आपण पाहतोय मामा आणि आकाश दोघंजणं मिळून पुन्हा एकदा त्या आयोजकाशी बोलण्याचा निर्णय घेतात. त्याच्याकडनंच काहीतरी पर्याय निघू शकतो, त्याच्याशी गोड बोलून आपण पर्याय काढूया असं म्हणत मामा आता त्या आयोजकांच्या पुन्हा ऑफिसच्या कॅबिनमध्ये जातात. तर आता तिकडे गेल्यानंतर काही टेबलवरती काही पासेस पडलेले असतात. तर इथे कोणीही नाही आहे हे पाहिल्यानंतर आकाशचा नकळतपणे त्या पासेसवर हात जातो. पण मामा म्हणतात की नाही बाळा, इथे कोणीही नाही आणि कोणाच्या वस्तूला हात लावायला नको, स्पर्धेचे काही नियम असतात, त्याच्यावरनं तू स्पर्धेतनं बाद नको व्हायला. तर आता आकाशचा एकदम संताप होतो आहे, दादाकडे तिकीट नाही, दादाचं कसं होईल वगैरे. आणि मामा मात्र म्हणतात की काहीतरी मार्ग निघेल, पण तू शांत राहा, अजिबात चिडचिड करू नको. आणि व्यवस्थित मामांनी सांगितल्यानंतर आकाश ऐकतोही आणि आकाश आता तिथून बाहेर गेलेला असतो. दोघंही तिथनं बाहेर निघतात. मात्र आपण पाहत आहोत की आपली ईश्वरीनं त्या गोष्टीच्या विचारात आहे, ज्या वेळेला तिच्या गळ्यात तिची इच्छा नसताना काही कारण असतो, परिस्थिती खराब असल्यामुळे अर्णवने मंगळसूत्र घातलं होतं. तर अर्णव म्हणतो तुला आवडलं नव्हतं ना तेव्हा? तर ती म्हणते नव्हतं आवडलं. मग? तर अर्णव म्हणतो मग आता काय? त्याचं म्हणणं. तर ती म्हणते त्यावेळेला मला नव्हतं आवडलं, पण आता तर मी त्याच्या म्हणजे आता मला ती गोष्ट हवीशी वाटते, मी त्याच्या प्रेमातच पडले असं बोलते. तर अर्णव म्हणतो काय? तर ती लगेच फिरो करते. नाही हो, मी म्हटलं पटकन आवरा, आपल्याला जायचं आहे, किती उशीर होतो आहे बघा ना, असं करत ती लगेच फिरवाफिरीची उत्तर देते आणि टाळाटाळ करत स्वतःच्या मनातली प्रेमाची जी भावना आहे पुन्हा एकदा स्वतःकडेच ठेवते. अर्णवच्या ती समोर व्यक्त करण्या अगोदरच ती लपवते. तर अर्णवला मात्र त्या भावना, ती कल्पना आहे ती तिच्या तोंडून ऐकायची. तर तोही तिला सतत विचारतो तू काहीतरी प बोलत होती, बोल ना. तर ती म्हणते पटकन असं बोलले, प आले, खूपच ऐकायला येते असं म्हणत त्याला ती मुद्दाम चिडवते आणि पटपट आवरायचं का, आपण निघायला आपल्याला उशीर होते असं करत ती त्याला इस्त्री करायला सांगते, म्हणजे कसं लवकर निघूया. आता आपल्याला हेही पाहायला मिळते की इकडे सगळेजण टेन्शनमध्ये, ह्या दोघांना अजूनही तिकीट वगैरे भेटलेलं नाही, हे मात्र अजून पोहोचलेलेही नाही. तर आता इथे ईश्वरी घाई करत असते की आपल्याला स्पर्धेच्या ठिकाणी जायला हवं, स्पर्धा सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे आणि आता आपल्यासाठी तीच जास्त महत्त्वाची असल्यामुळे तिकडे जाणं, तिकडे सगळं काही पाहणं आपल्याला एकदमच महत्त्वाचं आहे. तर पुढील भागामध्ये आपण पाहतोय की अर्णव ईश्वरी जेव्हा स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचतात ना, तिथे गेल्यानंतर देशमुखबाई त्या दोघांनाही नऊ लागते आणि म्हणते की तुम्ही आत्ता स्पर्धेत आले, पण तुमच्याकडे स्पर्धकाची तिकीटही नाही किंवा तुमची अजून काही तयारी नाही, मला नाही वाटत तुम्ही जिंकू शकाल असं तोऱ्यांनी म्हणू लागते. आणि तिथून मात्र निघताना ईश्वरी मात्र तिला म्हणते आम्हीच जिंकू आणि आम्ही जिंकल्यावर सगळ्यात पहिले पेढा तुम्हालाच खाऊ घालायला येऊ असं म्हटल्यानंतर देशमुखबाई पाय आपटत निघून जाते. चला तर मग पुढे जे काय होणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.